आणि आता जिल्ह्यांच्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। राज्यात कोरोनाचे 62 नवे कोरोना रुग्ण आढळले। राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 456 वर। कोकण मध्य महाराष्ट्रात गारठा वाढणार। पूर्व विदर्भात काहीसे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता। हवामान विभागाची माहिती। उत्तर महाराष्ट्रात तापमान 11 अंश सेल्सिअस वर। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5311 घरांच्या सोडतीसाठीच्या 25,000 अर्जदारांची सोडतीची प्रतीक्षा संपणार। 26 जानेवारीला सोडत होण्याची शक्यता। रत्नागिरीत ठाकरेगडाच्या युवासेनेचे जिल्हा प्रमुख अजिंक्य मोरेंवर गुन्हा दाखल। साळवींवर केसीबी कारवाई सुरू असताना प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा आरोप। टोमॅटोच्या झाडाला लागलेत बटाटे। बारामती कृषी विज्ञान केंद्रात आधुनिक शेती तंत्रज्ञानानं केलंय विकसित टोमॅटोचं पीक। शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा होणार। नाशिक विभागात 96 मंडळांना दुष्काळाच्या झळा। 4 जिल्ह्यातील 2,64,00,000 नागरिकांना 148 टँकरद्वारे पाणी पुरवठा। मध्ये जिलेटिनच्या 153 कांड्या आढळल्या। कोणताही घातपाताचा उद्देश नसल्याचं पोलीस तपासातून समोर। स्फोटक पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल। अहमदनगरमधील श्रीरामपूरला स्वतंत्र जिल्हा करण्याची मागणी। श्रीरामपुरात मागणीसाठी नागरिकांचा भव्य मोर्चा।